श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 17 ऑक्टोबर. आजचे बोधवचन. घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने घडते अशी भावना कायम ठेवणे म्हणजे भक्ती करणे होय. श्रीराम. भक्ती म्हणजे काय? आपल्याला दिसणाऱ्या सगळ्या वस्तूंमध्ये, आपल्याशी संबंध येणाऱ्या सर्व व्यक्तींमध्ये, आपल्या जीवनात घडणाऱ्या सर्व घटनांमध्ये भगवंत दिसल्याने मन शांत व प्रसन्न राहणे म्हणजे भक्ती असे बाबा बेलसरे म्हणतात. भगवंत जेवढा मोठा तेवढा भक्तही मोठा होतो. जो भगवंतापासून विभक्त नाही तो भक्त. दोघे एकरूप आहेत. ज्ञानेशो भगवान विष्णू हे वचन सार्थ आहे. देहबुद्धीत असणाऱ्या माणसाला सगुण भक्तीचा आधार हवा. सगुणाची भक्ती करता करता मीचा विसर पडतो. मी नसून तूच आहे ही भावना दृढ होते. सर्व सृष्टी रामरूप दिसू लागते. ही सृष्टी भगवंताने निर्माण केली. त्या सृष्टीचे रक्षण आणि पालन तोच करतो. त्या चराचर सृष्टीतील मी एक जीव आहे. माझे रक्षण व पालन भगवंतच करतो. घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने घडते अशी भगवंताची भावना कायम असते. भगवंत जे देईल ते भक्ताला आवडते. खरं तर भक्ताला एक भगवंतच हवा असतो. भगवंत चरणी सर्व सुख आहे, अगदी परमसुख आहे असा भक्ताचा अनुभव असतो. सीता ही रामाची मोठी भक्त होती. रामराया वनात जायला निघाले असता सीता म्हणाली, रामा, तुझ्यासह सर्व वनवास हा सुखाचा आहे आणि तुझ्याशिवाय सर्व सुखोपभोग म्हणजे वनवास आहे. ही खरी भक्ती. पण भगवंत ओळखता आला पाहिजे. देहबुद्धी संकुचित आहे. देह नाशवंत आहे. स्थूल आणि नाशवंत देहाला सूक्ष्म आणि अविनाश भगवंत सापडणे कठीण आहे. सत्संगती, नित्यानित्य विवेक याने भगवंत प्राप्तीचा मार्ग दिसू लागेल. कल्पनेने वृत्ती विशाल करता येईल. रामायणात हनुमान जन्माची कथा मोठी बोधक आहे. त्याने जन्मतःच उड्डाण केले. ते थेट सूर्यमंडळ भेदले. त्याला केवढे भव्य दिव्य विश्वरूप दर्शन झाले असेल. सभोवती सगळे चराचर पसरले असेल. मेघमाळा, चंद्रमंडळ, अंतरिक्ष, नक्षत्र व तारामंडळ त्याने ओलांडले असेल. तिथून आपली ही पृथ्वी म्हणजे विश्वातील एका ठिपक्या एवढी तरी दिसली असेल का? त्या ठिपक्यातला एक ठिपका म्हणजे मी. म्हणजे हा मी केवढा क्षुद्र आहे आणि पुन्हा तो नाशिवंत आहे. आपल्या अहमपणाला या विश्वात यत्किंचितही स्थान नाही. अक्षरशः दर्या में खसखस. उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती लीला अशी स्थिती आहे. हे विशाल असे विश्वरूप दर्शन मारुतीरायाने जन्मतःच घेतले.
त्या विश्वाचा करता, त्या विश्वापरता आहे हे ज्ञान त्याला झाले. तोच विश्वाचे पालन आणि संहार करतो हे हनुमंताला कळले. तो बुद्धिमतां वरिष्ठम ठरला, रामदास झाला आणि चिरंजीव झाला. आपणही असेच विशाल बुद्धीचे झालो तर मरणाला जिंकून रामपदी लीन होऊ शकू आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटू शकू. न मे भक्तः प्रणश्यती असे भगवंताने आश्वासन दिले आहे. भक्तांचा योगक्षेम ही भगवंतच चालवतो. पण वासुदेवः सर्वं इदं अशी दृढ श्रद्धा मात्र हवी. म्हणून घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने घडते अशी भावना करणे म्हणजेच भक्ती करणे होय. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.